विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण सराव संच 1.3चा अभ्यास केला. आता सराव संच 1.4. तत्पूर्वी त्यासाठी काही महत्त्वाच्या संकल्पना आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहिली संकल्पना आहे दोन संचाचा छेद, म्हणजेच इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. छेद संच किंवा इंटरसेक्शन. लक्षात घ्या, समजा ए आणि बी हे दोन संच आहेत. ए आणि बी या संचामधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी या संचाचा छेदसंच म्हणतात आणि तो अशा पद्धतीने लिहिलेला असतो, ए इंटरसेक्शन बी. यू आहे परंतु तो उलट्या स्वरूपात लिहिला आहे, ए इंटरसेक्शन बी किंवा ए छेद बी असंही त्याला म्हणतात आणि त्याचं वाचन ए छेद बी असे करतात. त्याची व्याख्या काय, तर त्याची व्याख्या स्क्रीनवर आपल्याला दिसते. ए इंटरसेक्शन बी बरोबर x such that x belongs to A आणि x belongs to B. दोन्हीमध्ये जे घटक आहेत त्यांचा सामायिक संच म्हणजे छेदसंच. उदाहरण बघूया आपण. हे बघा, आता स्क्रीनवर आपल्याला दोन संच दिसतात वर्तुळाने दाखवलेले. पहिला संच आहे A आणि दुसरा आहे B. या दोन्हींमध्ये सामायिक 3 आहे, म्हणून ह्या दोघांचा इंटरसेक्शन म्हणजे छेदसंच कसा मिळेल आपल्याला, ए छेद बी किंवा ए इंटरसेक्शन बी बरोबर 3. त्यानंतर आणखी एक घटक, आणखी एक उदाहरण बघा. ए संच दिसतोय आणि बी संच. ए मध्ये बी आहे, याचा अर्थ बी हा एचा उपसंच आहे. मग आता याच्यामध्ये सामायिक घटक कोणते, बीचे सर्व घटक हे सामायिक होतील, म्हणजे 1, 9 आणि 11. म्हणजेच ए इंटरसेक्शन बी बरोबर 1, 9, 11 आणि बी ची किंमत सुद्धा तीच आहे. म्हणजेच या ठिकाणी ए इंटरसेक्शन बी बरोबर बी असं आपल्याला म्हणता येईल. महत्त्वाचे लक्षात ठेवण्यासाठी मुद्दे की जर बी हा एचा उपसंच असेल, बी इज सबसेट ऑफ ए, तर ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए छेद बी हा बी असतो. आणि जर बी इंटरसेक्शन ए बरोबर बी असेल तर बी हा एचा उपसंच असतो. त्याचे उलट काही महत्त्वाचे गुणधर्म की जे आपल्याला लक्षात ठेवायचे, छेदसंचाचे गुणधर्म लक्षात ठेवण्यासाठी. ए इंटरसेक्शन बी बरोबर बी इंटरसेक्शन ए, म्हणजेच ए छेद बी बरोबर बी छेद ए. त्यानंतर दुसरा गुणधर्म, जर ए इज सबसेट ऑफ बी, ए हा बीचा उपसंच असेल तर ए इंटरसेक्शन बी ची किंमत ए इतकी येत असते. तिसरा गुणधर्म, जर ए इंटरसेक्शन बी बरोबर बी तर बी हा एचा उपसंच असतो. पुढचा गुणधर्म चौथा, ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए आणि ए इंटरसेक्शन बी बरोबर बी, म्हणजे ए इंटरसेक्शन बी हा एचा उपसंच असेल तर ए इंटरसेक्शन बी हा बीचा सुद्धा उपसंच, एचा जर उपसंच असेल तर बीचा सुद्धा उपसंच असतो. त्यानंतर आणखी एक गुणधर्म आहे, ए इंटरसेक्शन ए डॅश, तो संच आणि त्याचा पूरक संच याचा छेद घेतला तर तो रिक्त संच म्हणजे फाय इतका येतो. म्हणजेच ए इंटरसेक्शन ए डॅश बरोबर फाय आणि त्या संचाचा स्वतः बरोबरच छेद घेतला आपण तर तो तोच संच येतो. म्हणजे ए इंटरसेक्शन ए किंवा ए छेद ए बरोबर ए. याच्या उलट किंवा आणखी वेगळा गुणधर्म सातवा, ए इंटरसेक्शन फाय म्हणजे ए आणि रिक्त संच यांचा छेद संच घेतला तर त्याचं उत्तर रिक्त संच येतं. असे 7 महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढचा गुणधर्म, विभिन्न संच किंवा डिसजॉईंट सेट. आपल्याला स्क्रीनवर दोन संच दिसतात, ए आणि बी. ए मध्ये घटक आहेत 1, 3, 5, 9. बी मध्ये घटक आहेत 2, 4, 8. ह्या ए मधले घटक बी मध्ये नाही किंवा बी मधले घटक ए मध्ये नाही, म्हणून ह्या दोघांना विभिन्न संच किंवा डिसजॉईंट सेट असं आपल्याला म्हणता येईल. ए बी सी हे 3 संच वेन आकृत्याने दाखवलेले आहेत आणि त्यापैकी कोणते 2 संच विभिन्न आहेत ते लिहा असं इथं बघा.
3 संच आपल्याला दिसत आहेत आणि यातले विभिन्न संच ओळखायचे. ए आणि बीचा विचार केला तर 3 आणि 6 सामायिक आहे, म्हणजे ते विभिन्न संच होऊ शकत नाही. परंतु ए आणि सी यामध्ये मात्र सामायिक घटक आपल्याला दिसत नाहीत, म्हणून हे विभिन्न संच होतील. त्यानंतर आणखी एक बघा, इंग्रजी अक्षर आहेत, अक्षरांचे संच तयार केले. पहिला लाफ नावाचा आणि दुसरा क्राय नावाचा. या दोन्हीमध्ये सामायिक घटक दिसत नाही, म्हणजे हे दोन्ही विभिन्न संच आपल्याला असं म्हणता येईल. आता विभिन्न संच जसं बघितलं तसंच दोन संचाचा संयोग म्हणजे युनियन ऑफ टू सेट्स. याची व्याख्या, ए आणि बी हे दोन संच आहेत. या दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला ए आणि बी या संचाचा संयोग संच असे म्हणतात. आणि तो ए युनियन बी म्हणजे ए यू आणि पुढे बी असं लिहिलेलं आहे. यू आहे जो चिन्ह दिसतंय ते युनियन किंवा संयोग संच त्यासाठी वापरतात. आणि ए संयोग बी असंही त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजेच ए संयोग बी बरोबर त्याची व्याख्या केली तर कशी होईल, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए किंवा एक्स बिलॉंग्स टू बी. हा एक्स नावाचा घटक एकतर ए मधला असेल किंवा बी मधला असेल. इथं आपल्याला वेन आकृतीने दोन संच दिसतात, ए आणि बी. ए मध्ये काही घटक आहेत, बी मध्ये काही घटक आहेत. आणि हा जो शून्य जो आहे तो दोन्ही संचामध्ये सामायिक घटक आहे. मग हा जो सामायिक आहे तो दोन्ही संचाचा म्हणून तो दोनदा न लिहिता तो एकदाच लिहायचा. आणि ए मधले घटक, बी मधले घटक आणि सामायिक घटक असा मिळून आपल्याला ए संयोग बी मिळेल. म्हणजेच ए संयोग बी कसा मिळणार, ए युनियन बी किंवा ए संयोग बी बरोबर -3 -5 0 -1 -3 आणि 5. आणखी गुणधर्म त्याचा एक यावरून आपण म्हणू शकतो की ए युनियन बी बरोबर बी युनियन ए. यानंतर आपल्याला इथं आणखी एक आकृती दाखवली बघा. दोन संच आहेत ए आणि बी. ए आणि बी मध्ये काही घटक आहेत आणि 8 आणि 10 हे घटक असे आहेत की हे दोन्हीमध्ये सामायिक आहेत. हे जे सामायिक घटक एकदाच घ्यायचे आहेत. आणि ए युनियन बी आपल्याला लिहायचा तर कसा लिहिणार आपण, ए मधले घटक, बी मधले घटक आणि सामायिक घटक असं मिळून या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 7 8 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 10 हे घटक मिळून 8 आणि 10 दोन्ही ठिकाणी दोनदा न घेता एकदाच घ्यायचे. अशा प्रकारे ए युनियन बी हा संच आपण लिहू शकतो. यानंतर काही उदाहरणं पुस्तकात सोडून दिलेली आहेत. संयोग संचांचे गुणधर्म. कोणते गुणधर्म आहे, पहिला गुणधर्म ए युनियन बी बरोबर बी युनियन ए. त्यानंतर दुसरा गुणधर्म की जर ए इज सबसेट ऑफ बी, ए हा बीचा उपसंच असेल तर ए युनियन बी बरोबर बी. तिसरा गुणधर्म ए सबसेट ऑफ ए युनियन बी म्हणजे ए युनियन बीचा जो संच तयार होईल त्याचा ए हा उपसंच आहे तर बी सुद्धा ए युनियन बीचा उपसंच असतो. पुढचा गुणधर्म ए युनियन ए डॅश म्हणजे तो संच आणि त्याचा पूरक संच दोन्ही मिळून विश्वसंच तयार होतो. ए युनियन ए डॅश, ए संयोग ए डॅश बरोबर यू. पुढचा गुणधर्म पाचवा ए युनियन ए, तो संच आणि पुन्हा तोच संच यांचा संयोग केला तर उत्तर तोच संच येणार आहे. सहावा गुणधर्म ए युनियन फाय म्हणजे ए संयोग रिक्त संच, असं जर केलं तर त्याचं उत्तर एच येणार आहे. अशा प्रकारे हे 6 गुणधर्म आहेत संयोग संचाचे, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणखी एक संकल्पना बघा. समजा ए बरोबर 3 6 9 आणि 12 हा दिलेला संच आहे. ह्या संचामध्ये किती घटक आहेत, 1 2 3 4 आणि 5 असे 5 घटक आहेत. मग या संचात 5 घटक आहेत म्हणून एन ऑफ ए या घटकात ए संच ए मधील घटकांची संख्या एन ऑफ ए ने दाखवतात आणि लिहितात कसं, एन ऑफ ए बरोबर 5. याचा अर्थ काय, ए नावाचा संच आहे त्याच्यामध्ये 5 घटक आहेत.
त्यानंतर पुढचा पहा बी संच पहा. यामध्ये 6, 12, 18, 24, 30 आणि 36 असे घटक दिसत आहेत आपल्याला. किती घटक येते? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 घटक आहेत. म्हणजे याचा अर्थ एन ऑफ बी बरोबर 6 असं आपल्याला अधिक एन ऑफ बी बरोबर 5 अधिक 6 बरोबर 11 असं म्हणता येईल. आणि एन ऑफ ए युनियन बी काढला आपण, वरच्या ह्याच्यातला संयोग काढला ए आणि बीचा, तर तो काय येईल? या प्रकारे मिळेल. आणि त्या संयोगाचा म्हणजे एन ऑफ ए युनियन बी ते मात्र 9च मिळेल. असं का झालं? या ठिकाणी 11 मिळत होती दोघांची बेरीज केली तर, आणि एन ऑफ ए युनियन बी 9च. याचा अर्थ सामायिक घटक जे होते ते आपण एकदाच घेतलेत, म्हणून तसं आपल्याला गुणधर्म मिळतोय. आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म सूत्र आपल्याला पाहायचं आहे की एन ऑफ ए युनियन बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. हे पाठ करायचं आहे आपल्याला आणि याच्यावर आधारित उदाहरणं 1.4 मध्ये सोडवायची आहे. मग सूत्र परत एकदा बघूया. एन ऑफ ए युनियन बी बरोबर पहिला संच घ्या एन ऑफ ए अधिक दुसरा संच घ्या एन ऑफ बी आणि वजा त्यांचा छेदसंच त्यातून वजा करा एन ऑफ वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे सूत्र पाठ असलंच पाहिजे. आता तुम्ही ए बरोबर हा संच दिलाय आणि बी बरोबर संच दिलाय, पुस्तकातलं उदाहरण आहे. तर हे घेऊन आपण एन ऑफ ए लिहा, एन ऑफ बी लिहा आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, एन ऑफ ए युनियन बी आणि वेगवेगळ्या किमती ह्या सूत्रात टाका आणि ह्या नियमाचा पडताळा घ्या. त्यानंतर संचावर आधारित शाब्दिक उदाहरणे. मित्रांनो, शाब्दिक उदाहरणं ही गणितात असतातच. ही शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी गणित संपूर्ण एकदा वाचा. जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत वाचा. त्याशिवाय एक एक वाक्याचं एक एक समीकरणात रूपांतर करायचं आहे आपल्याला आणि एक एक वाक्य समजून घ्यायचं आहे आणि मग त्याचं उत्तर गणितात करून ते गणित आपल्याला सोडवायचं असतं. अशा प्रकारे उदाहरणं या ठिकाणी सोडून दिलेली आहेत. आणि मग आता आपण सराव संच 1.4 बघूया. सराव संच 1.4 पहिला प्रश्न. जर एन ऑफ ए बरोबर 15, एन ऑफ ए युनियन बी बरोबर 29, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर 7, तर एन ऑफ बी बरोबर किती? एन ऑफ बी ची किंमत आपल्याला विचारली आहे. याच्यासाठी सूत्र मित्रांनो, हे जे सूत्र आहे हे आपण इथून पुढे सर्व गणितांमध्ये वापरणार आहोत. अतिशय महत्त्वाचं सूत्र असं आहे. एन ऑफ ए युनियन बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. युनियन काय, इंटरसेक्शन काय याच्या संदर्भात चर्चा आपण यापूर्वी केलेली आहे. एन ऑफ ए युनियन बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. गणितात पहा आपल्याला किमती दिलेल्या आहेत. दिलेल्या सर्व किमती आपण आपल्या उदाहरणामध्ये ठेवूया. म्हणून एन ऑफ ए युनियन बी त्याची किंमत 29 बरोबर एन ऑफ ए त्याची किंमत 15 उदाहरणात दिल्याप्रमाणे. एन ऑफ बी त्याची किंमत काढायची आहे त्याच्यामुळे ते आहे तसंच वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी ची किंमत दिली आहे 7 वजा 7 म्हणून 29 आहे तसंच. 15 वजा 7, 15तून 7 गेले 8 अधिक एन ऑफ बी. 8 आपण बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेऊया. 29 वजा 8 बरोबर एन ऑफ बी.
29 मधून 8 गेले 21. या ठिकाणी बाजू बदलाव्या लागतील. म्हणून n ऑफ b बरोबर 21. अशा पद्धतीने ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवता येतं. ठीक आहे. दुसरा प्रश्न. प्रश्न पहा. लेखी गणित विद्यार्थ्यांनो व्यवस्थित वाचून घ्यायचे, समजून घ्यायचे आणि मग ही उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. एक एक वाक्य लक्षात घ्यायचं, एकेका वाक्याचा काय अर्थ आहे. गणित पहा. पहिल्यांदा एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेये घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची. मग याचं समजा चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, विद्यार्थ्यांचा संच, त्याला आपण ए असं नाव दिलं. काहीतरी संच मानावाच लागेल म्हणून आपण त्याला ए असं नाव देऊ. म्हणून जर तो संच ए असेल तर त्याच्यामध्ये n ऑफ ए म्हणजेच त्याच्यामध्ये असलेल्या घटकांची संख्या, ती संख्या दिली आपल्याला 80. असं वाक्य आहे की 80 विद्यार्थी चहा घेतात म्हणजे n ऑफ ए बरोबर 80. कॉफी पिणारे विद्यार्थी जे आहेत त्याला बी असं नाव देऊ. विद्यार्थ्यांचा संच, त्याला आपण बी असं नाव दिलंय. म्हणून या ठिकाणी n ऑफ बी बरोबर 60 असं आपल्याला म्हणता येईल. 60 विद्यार्थी कॉफी घेतात. त्याच्यानंतर विश्वसंच, एकूण मुले किती आहेत. एकूण मुले आहेत 125. म्हणून n ऑफ यू बरोबर 125. चहा आणि कॉफी दोन्ही घेणारे विद्यार्थी म्हणजेच व कॉफी हे दोन्ही पेय पिणारी मुले म्हणजे ते कशाने दाखवता येईल. दोन्ही आहेत, संच ए मध्ये आहेत आणि बी मध्ये पण आहेत म्हणजे ते n ऑफ ए इंटरसेक्शन बी. त्यांची संख्या दिलेली आहे 20. मग आपल्याला सर्व गोष्टी मिळाल्या सूत्रानुसार. मग आता सर्व जर गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत ते सूत्र लिहू आणि सूत्रात किमती टाकू. सूत्र काय आहे. महत्वाचं सूत्र n ऑफ ए युनियन बी बरोबर n ऑफ ए अधिक n ऑफ बी वजा n ऑफ ए इंटरसेक्शन बी. यामध्ये किमती टाकूया. ए युनियन बी माहीत नाही. ए ची किंमत माहिती आहे आपल्याला 80. बी ची किंमत 60 दिलेली आहे आणि ए इंटरसेक्शन बी त्याची किंमत 20 आहे. 80 आणि 60
140, 20 गेले त्यातून 120 शिल्लक राहतात. म्हणजे एन ऑफ ए युनियन बी त्याची किंमत आहे 120. याचा अर्थ 120 विद्यार्थी असे आहेत त्या ठिकाणी की ते चहा घेतात किंवा कॉफी घेतात. आपल्याकडं एकूण विद्यार्थी 125 आहेत, त्यापैकी 120 विद्यार्थी एक तर चहा घेत असतील किंवा कॉफी घेत असतील. म्हणजेच एकही पेय न पिणारे विद्यार्थी, एकही पेय न पिणारे विद्यार्थी काय करावं लागेल? आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचा संच म्हणजे युनिव्हर्सल सेट किंवा विश्वसंच याच्यातून एन ऑफ ए युनियन बी आत्ता जी आपण किंमत काढली ती वजा करायची. ए युनियन बी 125 सर्व विद्यार्थ्यांची संख्या, एन ऑफ यू त्याची किंमत 125 आणि ए युनियन बी आत्ता जे आपण काढले त्याची किंमत 120 बरोबर 5. म्हणजे 5 विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला असे मिळाले की हे 5 विद्यार्थी चहाही घेत नाही आणि कॉफी घेत नाही. मग आपल्याला त्यांची संख्या काढायची होती. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 5 असं आहे. पुढचा प्रश्न, एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले आणि तसंच एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही. तर दोन्हींपैकी किमान एका विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती? असा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. इथं वेगवेगळे संच आपल्याला गृहीत धरावे लागतील, त्यांना काहीतरी नावं द्यावे लागतील. मग आता इथं इंग्रजी आणि गणित ह्या 2 विषयांमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दिलेले आहेत. म्हणजे समजा थोडक्यात लिहू, ई हा काय आपण गृहीत धरू, इंग्रजी मध्ये किंवा इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संच. इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संच. आणि आणखी एक संच आपल्याला गृहीत धरावा लागेल, यम, त्याला असं नाव देऊया. हा गणितात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संच. गणितात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संच. या ठिकाणी आपल्याला जी आकडेवारी दिली त्यानुसार 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले आणि 40 विद्यार्थी, म्हणून एन ऑफ ई पन्नास विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. म्हणजे एन ऑफ ई ची किंमत आहे 50. 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, म्हणून एन ऑफ एम याची किंमत दिलेली आहे 60. दोन्ही विषयात उत्तीर्णांची संख्या, गणित आणि इंग्रजी दोन्ही विषयात
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या. विद्यार्थ्यांची संख्या ही संख्या दिली आपल्याला 40. याचा अर्थ काय? एन ऑफ ई इंग्रजी इंटरसेक्शन एम गणित आणि इंग्रजी दोन्ही मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत 40. सूत्र लिहू आपण. एन ऑफ ई युनियन एम बरोबर एन ऑफ ई अधिक एन ऑफ एम वजा एन ऑफ ई इंटरसेक्शन एम. मागच्या याच्यात ई इंटरसेक्शन एम आपण जे ए आणि बी च्या स्वरूपात सूत्र लिहिलं होतं तेच सूत्र, फक्त ई आणि एम हे संख्या किंवा हे चिन्ह वापरून आपण तयार केले. आपण याच्यामध्ये किमती टाकूया. एन ऑफ ई त्याची किंमत 50, एन ऑफ एम त्याची किंमत आहे 60 वजा एन ऑफ ई इंटरसेक्शन एम त्याची किंमत आहे 40. 50 अधिक 60 110 वजा 40. 110 तून 40 गेले 70. याचा अर्थ 70 विद्यार्थी कमीत कमी कोणत्या तरी एका विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. 70 विद्यार्थी कमीत कमी एका विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. आले लक्षात? अशा प्रकारचं गणित आणि त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न थोडासा मोठा आहे. प्रश्न नीट समजून घ्या. एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले. 220 विद्यार्थी आहेत 9वीला आणि त्यांची आवड जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असे सांगितले. 180 विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड आहे असे सांगितले. 110 विद्यार्थ्यांना आकाश दर्शन व गिरिभ्रमण दोन्ही आवडतं. तर किती विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही? पहिला प्रश्न. किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते? आणि तिसरा प्रश्न, किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडते? म्हणजे एका प्रश्नात 3 प्रश्न विचारले, म्हणून मी उल्लेख केला होता की हा थोडासा मोठा प्रश्न आहे आणि या ठिकाणी डिस्क्रिप्शन जास्त आहे. म्हणून थोडक्यात आपण लिहूया. तुमच्या उत्तर कसं लिहायचं हे लक्षात आलेलं आहे. मग थोडक्यात आपल्याला काही संच मानावे लागतात. समजा गिरिभ्रमण, गिरिभ्रमणाची आवड, त्याला संचाला काय नाव द्यायचं आहे आपल्याला. थोडक्यात लिहितो मी, त्याला ए असं नाव देऊ त्या संचाला. आणि आपल्याला असं दिलं की 130 विद्यार्थ्यांना गिरिभ्रमणाची आवड आहे, म्हणून एन ऑफ ए बरोबर 130. त्यानंतर आकाश दर्शनाची आवड, आकाश दर्शनाची आवड हा जो संच आहे याला बी असं नाव देऊ. म्हणून आपल्याला जे दिलंय त्याप्रमाणे 180 विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची आवड आहे. त्यानुसार एन ऑफ बी बरोबर 180 असं आपल्याला लिहिता येईल. एकूण विद्यार्थी किती आहेत? 9वीचे एकूण विद्यार्थी आहेत 220. म्हणून
एकूण विद्यार्थी तो आपला झाला विश्वसंच, एन ऑफ यू, आणि त्याची किंमत दिलेली आहे 220. गिरिभ्रमण आणि आकाशदर्शन दोन्हींची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. गिरिभ्रमण व आकाशदर्शन दोन्हींची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. संख्या किती दिली आहे ती 110. आणि हे कशाने दाखवावं लागेल आपल्याला? हे दोन्हीमध्ये आहेत, म्हणजेच संच ए मध्ये आहेत आणि संच बी मध्ये सुद्धा आहेत, म्हणून याच्यामध्ये आपल्याला इंटरसेक्शन असं चिन्ह दाखवावं लागेल. म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, आणि त्याची किंमत दिलेली आहे 110. आपण सूत्र लिहू. 3 प्रश्न आपल्याला एकंदरीत सोडवायचे आहेत. सूत्र एन ऑफ ए युनियन बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. याच्यामध्ये किमती टाकूया. एन ऑफ ए त्याची किंमत 130, एन ऑफ बी त्याची किंमत 180 आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी त्याची किंमत आहे 110. 130 अधिक 180 वजा 110, हे जर सगळं सोडवलं तर त्याचं उत्तर येतं 200. म्हणजेच 220 पैकी 200 विद्यार्थ्यांना आकाशदर्शन किंवा गिरिभ्रमण यांची आवड आहे. म्हणून 220 विद्यार्थ्यांपैकी 2 आवड असणारे असणारे 200 विद्यार्थी आहेत. म्हणजेच दोन्ही पैकी कशाचीच आवड नसणारे किती असतील? दोन्ही गोष्टी न आवडणारी. आकाशदर्शन व गिरिभ्रमण न आवडणारे किती विद्यार्थी होत आहेत ते? बरोबर 220 वजा 200 बरोबर 20. या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण काढलं, म्हणून आपण त्याला
फर्स्ट असं नाव देऊया. आलं लक्षात? आकाश दर्शन व गिरीभ्रमण न आवडणारे, दोन्ही न आवडणारे. यानंतर आपल्याला फक्त गिरीभ्रमण आवडणारे. आवडणारे विद्यार्थ्यांची संख्या. आवडणारे विद्यार्थ्यांची संख्या बरोबर कशी काढावं लागेल? एन ऑफ ए. एन ऑफ ए काय आहे? गिरीभ्रमणाची आवड. आणि याच्यातून काय वजा करावं लागतील? गिरीभ्रमण आणि आकाश दर्शन दोघे आवड असलेले विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला वजा करावं लागेल. म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी यातून वजा करावं लागेल. 130 आहेत एन ऑफ ए ची किंमत. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 110 आहेत. 130 मधून 110 गेले, 20 शिल्लक राहतात. म्हणजेच आपण या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढलं. म्हणून याला 2 असं नाव देऊया. यानंतर फक्त आकाश दर्शन आवडणारे. फक्त आकाश दर्शनाची आवड आहे, त्यांची संख्या कशी काढावी लागेल? वरच्या प्रमाणेच एन ऑफ बी वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ बी ची किंमत आपल्याला दिलेली आहे 180. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी याची किंमत 110. 180 मधून 110 गेले, 70 शिल्लक राहतात. आणि या उत्तराला आपण विधान क्रमांक 3 असं नाव देऊया. आपल्याला 3 प्रश्न विचारले होते. आकाश दर्शन व गिरीभ्रमण न आवडणारे 20 विद्यार्थी आहेत. फक्त गिरीभ्रमण आवडणारे 20 विद्यार्थी आहेत. आणि फक्त आकाश दर्शन आवडणारे 70 विद्यार्थी आहेत. अशा प्रकारे हा जो प्रश्न होता, या प्रश्नाचं आपण उत्तर लिहू शकतो. ठीक, तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, या ठिकाणी हा प्रश्न आपला पूर्ण झाला. पुढचा प्रश्न 5वा लगेच. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. शेजारील वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा. आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये आयत दिलेला आहे, त्याला यू असं नाव आहे. याचा अर्थ हा विश्वसंच आहे. या विश्वसंचामध्ये 2 संच आपल्याला दिसत आहेत, संच ए आणि संच बी. पूर्ण विश्वसंचामध्ये हे सर्व घटक आहेत. संच ए मध्ये हे जे आपल्याला दिसत आहेत ह्या वर्तुळात, पहिल्या वर्तुळात ते घटक आहेत. आणि संच बी मध्ये दुसऱ्या वर्तुळात जे घटक दिसत आहेत ते आहेत. मग ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला ह्या आकृतीवरून लिहायची आहे. पहिल्यांदा आपल्याला सांगितलंय की संच ए, त्याचं उत्तर ए मध्ये कोणकोणते घटक आहेत. संच लिहायचा आहे, त्यामुळे साहजिक आपल्याला महिरपी कंस दाखवावा लागेल. महिरपी कंसामध्ये ए मध्ये असलेले घटक एक्स वाय झेड एम आणि एन. आणि हा महिरपी कंस पूर्ण. बी मधले घटक दुसऱ्या वर्तुळात असलेले सर्व घटक पी क्यू आर एम एन. या ठिकाणी क्रमाला महत्व नाहीये. क्रम तुमचा मागे पुढे झाला तरी चालू शकेल. हा झाला संच बी. त्यानंतर
संच ए युनियन बी. ए युनियन बी नेमकं काय? दोन्हीमध्ये असलेले घटक. मग एम आणि एन हे दोन्हीमध्ये आहेत, दिसत आहेत आपल्याला, म्हणून हे आपण दोनदा लिहिणार का? नाही, दोन्हीमध्ये असलेले घटक फक्त एकदाच लिहायचे. म्हणजे हा संच आपल्याला असा तयार होतोय. ए मधले आपण आधी हे करूया, एक्स वाय झेड. त्यानंतर बी मधले घेऊ आपण, पी क्यू आर. आणि दोन्हीमध्ये असलेले कॉमन घटक ते आहेत एम आणि एन. कॉमन घटक दोन्हीमध्ये आहेत म्हणून दोनदा लिहायची गरज नाही किंवा लिहित नाही, एकदाच लिहितात. त्यानंतर पुढचा संच लिहायचा आपल्याला, यू संच लिहा असं सांगितलं. यू म्हणजे काय? विश्वसंच. विश्वसंच म्हणजे हा जो आयत दिसतो, ह्या आयतामध्ये असलेले सर्व घटक. सर्व घटक कोणते आहेत? एक्स वाय झेड, एम एन, पी क्यू आर, आणि या व्यतिरिक्त बाहेर आहेत दोन पा, एस आणि टी. ए डॅश असा संच लिहायचा आपल्याला. ए डॅशचा अर्थ यापूर्वी समजून सांगितलाय. ए डॅश याचा अर्थ काय? असे घटक की जे ए मध्ये नाहीत परंतु यू मध्ये आहेत. मग असे कोणते आहेत? यू म्हणजे विश्वसंच. ए मधले घटक सोडून यू मधले सर्व घटक. हे बघा, हे दिसतात आपल्याला, पी क्यू आर आणि हा बाहेरचे दोन एस टी. एम एन घेता येतील का? नाही, कारण ते ए मध्ये समाविष्ट आहे. म्हणून हा संच असा मिळतोय, पी क्यू आर आणि एस टी. हा झाला ए डॅश किंवा एचा पूरक संच. त्याचप्रमाणे बी डॅश हा काढायचा आपल्याला, म्हणजे बीचा पूरक संच. त्याचप्रमाणे असे घटक की जे बी मध्ये नाहीत परंतु यू मध्ये आहेत. म्हणजे बी मधले घटक कोणते? पी क्यू आर एम एन. हे घटक सोडून राहिलेले सर्व घटक कोणते आहेत? एक्स वाय झेड आणि एस टी. पुढचा प्रश्न, ए युनियन बी डॅश असा प्रश्न आहे. ए युनियन बी आपण काढलाय. त्याचा पूरक संच. आता ए युनियन बी मध्ये जे घटक आहेत ते सोडून राहिलेले यू मधले घटक म्हणजे विश्वसंचातले घटक असे कोणते आहेत? हे बघा, इथं एक्स वाय झेड पी क्यू आर ए युनियन बी मध्ये आहेत, एम एन ए युनियन बी मध्ये आहेत. मग राहिले कोणते? हे दोन राहिलेत बाहेरचे, एस आणि टी. म्हणजे ए युनियन बी डॅश त्याची किंमत किंवा त्याचं उत्तर, त्याचा संच अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पूर्ण केलेलं आहे की शेजारील वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा. ही आकृती दिलेली आहे आणि त्यावरून ए बी, ए युनियन बी, यू, ए डॅश, बी डॅश, ए युनियन बी डॅश हे सर्व प्रकारचे संच आपण काढलेत. हे लक्षात आलं असेल. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासाला दुसरं जे प्रकरण आहे गणितातलं, गणित भाग 1 मधलं, त्याला आपण सुरुवात करूया. धन्यवाद.